श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तर ते म्हणजेच पहिला मार्गशीर्ष गुरुवार. उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. तर असे करा लक्ष्मीचे स्वागत. कसे करायचे तर पूजेखाली काढा एक चिन्ह. तर ते चिन्ह कोणते आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. या दिवशी म्हणजेच उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. या दिवशी माता लक्ष्मी खूप मोठा प्रभाव असतो. म्हणजेच गुरुवारी माता लक्ष्मीचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित कसं करून घ्यायचं आहे त्यासाठीचे काही नियम आहेत व ते नियम आपण पाळायचे आहेत. तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काही ठिकाणी स्वस्तिक काढण्याची खूप जरुरी आहे. तुम्हाला तर माहिती आहे स्वस्तिक हे माता लक्ष्मीला किती प्रिय आहे. काही गोष्टी काढायच्या आहेत तर त्यामध्ये लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत. माता आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपणाला माता लक्ष्मीच्या आगमनाची अशा प्रकारे तयारी करायची आहे. जरी तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा हे छोटे छोटे उपाय करणे खूप जरुरी आहे. हे उपाय केले तरी लक्ष्मी माता नक्की तुमच्या घराकडे आकर्षित होणार. असे नाही की मी व्रत केले, उपवास केला तरच माता लक्ष्मी माझ्या घराकडे येईल. नाही, तसे काही नाही. हे जे मी छोटे छोटे जे उपाय सांगितले आहेत ते केले तरी पण लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होणार व माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि हा महिना इतका पवित्र आहे की भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची सेवा करण्यासाठी हा महिना खूप खूप असा लक्ष्मी माता व विष्णूंना खूप प्रिय असा हा महिना आहे. उद्या बऱ्याच मैत्रिणी माता लक्ष्मीचा उपवास करत असतात. खरंच या मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे. आपण जेवढी सेवा करू तेवढी कमीच आहे. कारण खूप फलदायी आहे हा महिना. तुमच्या अडचणी, काही तुमचे नवस असतील, काही तुमच्या इच्छा असतील, त्या पुऱ्या होण्यासाठीच्या काही सेवा आहेत आणि त्या सेवा केल्या की आपणाला बरोबर आपला मार्ग, काही काही ना काही प्रॉब्लेम असतील, कशामध्ये आपले बिझनेसमध्ये काही घट झालेले असेल, काही ना काही प्रॉब्लेम घरातील असेल तर हे उपाय केल्याने नक्की आपणाला यश भेटणार. ही सेवा केल्याने या मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र आहे की आपण ही जर सेवा केली तर नक्की याचे फळ भेटणार. तर गुरुवारी फरशी, केस बऱ्याच ताईंनी मला विचारले होते की ताई तुम्ही उपाय तर बरोबर सांगतात परंतु गुरुवारी केस धुवावेत का? तर नाही व फरशी पण नाही पुसायला पाहिजे. तुम्ही आदल्या दिवशी करू शकता. बुधवारी या गोष्टी सर्व काही स्वच्छ वगैरे करू शकतात. आता स्वच्छ म्हणजे कसे की काही स्वच्छ करायचे नाही असे नाही आहे. पण तुम्ही हे जाळे जुळे वगैरे हे काढत बसत चाललात. काही ना काही सगळ्या अडचणीतले सामान वगैरे हे तुम्ही जर गुरुवारीच करणार असेल तर ते चुकून करू नका. त्या दिवशी महालक्ष्मीचा खूप खास दिवस असतो आणि त्या दिवशी आपण हे घरातील घाण काढतो. ते त्या दिवशी न काढता तुम्ही गुरुवारीच्या ऐवजी बुधवारी करू शकता. याच व्हिडिओबद्दल मी तुम्हाला केस धुवावेत की नाही व फरशी पुसावी की नाही याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता डिटेल्समध्ये. मी आपणाला चॅनलला टाकलेला आहे. केस का धुऊ नये व फरशी का पुसू नये. बघा, अमावस्येच्या दिवशी धूळ जाळे कानाकोपरा स्वच्छ आपण करत असतो त्या दिवशी, परंतु गुरुवारी स्वच्छता नाही करायची. म्हणून गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे आपणाला गुरुवारच्या दिवशी केस नाही धुवायचा. माता लक्ष्मीला हा गुरुवारचा दिवस समर्पित केलेला आहे आणि तिचा खूप प्रिय दिवस आहे आणि त्या दिवशी आपण हे काम नाही करायचे. जास्त घरातील स्वच्छता नाही करायची, केस नाही धुवायचे. ते सर्व तुम्ही बुधवारी करू शकता. त्याचबरोबर घरात शांतीचे वातावरण. आता आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची लक्ष्मी मातेचे व्रत करत आहात, पूजा मांडणार आहात, व्रतकथा पठण करणार आहेत. तर घरामध्ये आपणाला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण किती उपाय करतो. स्वस्तिक काढणार आहोत, घरामधील उंबरठ्यावर
उंबरठ्याची सजावट करणार आहोत, दिवे लावणार आहोत, की माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित व्हावीत. आणि घरात किरकिर आहे, उगाच भांडणं तंटे चालू आहेत, घरात वादावाद चालू आहे, तर माता लक्ष्मी कशी येणार बरं? तर त्याच्यासाठी घरात कटकटी नसावी असे असेल तर आपण करू नये. कारण माता लक्ष्मी हे बघून आपल्या घरात कशी येणार? नाही येणार. त्यासाठी घरात कटकटी, भांडण, तंटे हे काही करू नका. माता लक्ष्मी कशी येईल त्यासाठी आपण प्रसन्न वातावरण ठेवायचे आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये या गुरुवारी मार्गशीर्षमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही. हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये बिलकुल मांसाहार करायचा नाही. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर करू नका. जर एखाद्याला छोटासा बेबी आहे, ते फीडिंग करत आहेत, कोणी प्रेग्नेंट आहे, ते करणं शक्य नाही आहे. त्याचबरोबर कोणी काही आजार आहे, त्यांना गोळ्या वगैरे काही चालू आहे, ते घेणं खूप जरुरी आहे. त्यामुळे उपवास करणं शक्य नाही, तर नाही केला तरी चालतो. असे नाही की नाही मला करायलाच पाहिजे, नाही अशा अडचणी असेल तर नाही केले तरी जमत असते. कोणी फीडिंग करत असाल तर असं काही समस्या असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु पूजा मांडणी करावी व व्रतकथा वाचावी हे महत्त्वाचे आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु कथा पठण करणे खूप जरुरी आहे. तुमच्याकडून उपवास होत नसेल तरी चालेल, परंतु तुम्ही व्रतकथा पठण करणे खूप जरुरी आहे. जर तुमच्या घरात मासिक धर्म असेल तर घरातील कोणाला तरी तुम्ही पूजा मांडणी करण्यास लावली व व्रतकथा वाचून पठण करून घेतली व तुम्ही ऐकली तरी चालेल. त्याचबरोबर मुख्य दरवाजा स्वच्छ करणे खूप जरुरी आहे. कारण जिथून तिथे घाण ठेवू नका. दरवाजाच्या तिथे जवळ चपला वगैरे काही असेल, कपडे पडलेले असतील पुसायचे वगैरे, येण्याच्या एंट्रीला जर हे अशा गोष्टी असतील तर ते ठेवू नका. कारण त्याच्यामुळे खूप निगेटिव्हिटी राहते व लक्ष्मी ते पाहूनच पाहते आणि तिला कसं येण्याची म्हणजे आकर्षितच होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण माता घरात प्रवेश करत असते, त्यासाठी आपण स्वच्छता करणे, चप्पल वगैरे कपडे अशा प्रकारचे घाण ठेवू नये. मुख्य दरवाजाची काळजी घ्यायची आहे. तिथूनच सुख-दुःख येत असते. त्यामुळे उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन करून घ्यायचे आहेत. हळद आणि गोमूत्र एकत्र करून स्वच्छ असे लेपन करायचे आहे व त्याच्यावर स्वस्तिक काढायचे. मध्यभागी काढले तरी जमते, त्याचबरोबर साईडला 2 काढले तरी जमते. परंतु मध्यभागी पाय पडतो म्हणून साईडला 2 असे हळदी कुंकूने स्वस्तिक काढून त्याच्यामध्ये 4 ठिपके साईडला 2-2 अशा रेषा ओढून स्वस्तिक काढावे. आणि त्याचबरोबर दरवाजावर सुद्धा स्वस्तिक काढावे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर लक्ष्मी माताचे पाऊल काढायचे आहेत साईडला. घराच्या एंट्रीपासून ते देवघरापर्यंत तुम्ही माता लक्ष्मीचे पाऊल काढायचे आहेत. पूजा मांडणी जिथपर्यंत केली आहे तिथपर्यंत. त्याचबरोबर पूजा मांडणी कधी करावी तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही पूजा मांडणी करू शकता. सकाळी केली तरी चालते, संध्याकाळी केली तरी चालते. काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला, घरात लहान मुलं असतं, काही ना काही असतं. त्याच्यामुळे तुम्ही पूजा कधी पण तुमच्या सोयीनुसार पूजा मांडू शकतात. आणि तुम्ही फक्त व्रतकथा वाचली तरी चालते. सेवा करणे महत्त्वाचे आहे आहे दिखावा नाही. कामाचं म्हणजे दिखावा नुसता करून नाही मीच सेवा करते वगैरे तसं नाही. मनापासून सेवा करणे महत्त्वाचे आहे. कारण सर्व मैत्रिणींना खूप वर्किंग लोड असतो, काही ना काही कामं असतात. त्याच्यामुळे पूजा मांडणे, उपवास करणे शक्य नसते. ठीक आहे, परंतु व्रतकथा वाचू शकतात. सेवा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रांगोळी काढावी खूप महत्त्वाची आहे. सकाळी एका दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढावी. त्याचबरोबर दिवा पंती लावावी. दिवा कोणताही तेलाचा, तुपाचा कोणताही दिवा लावा किंवा पंती लावा. सकाळी पण लावायची आहे, त्याचबरोबर संध्याकाळी पण लावायचे. आपण जसे लक्ष्मी येणार आहे, लक्ष्मीच्या आगमनासाठी दिवा असा प्रज्वलित छान प्रकारे असे प्रसन्न वाटावे त्याच्यासाठी 2 तास का होईना आपल्या दरवाजाजवळ दिवा लावणे खूप जरुरी आहे.
त्याचबरोबर तो दिवा आपण संध्याकाळच्या वेळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी न चुकता तुळशी मातेजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावणे खूप जरुरी आहे. त्याचबरोबर दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे. मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचे आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावर पण स्वस्तिक काढायचे आहे. किचनमध्ये आपण पूर्वेच्या दिशेला काढायचे आहे. त्याचबरोबर देवघरातसुद्धा स्वस्तिक काढायचे आहे. आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे खूप महत्त्वाचे जे चिन्ह म्हटलं होतं तेच म्हणजे स्वस्तिक. चौरंगाच्या खाली पण स्वस्तिक काढायचे आहे. त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला स्वस्तिक चिन्ह खूप प्रिय आहे. गुरुवारी तुमच्या घरी कोणती पण कुमारिका असो व कोणतीही स्त्री घरी आली तरी तिला काही खाता न पिता घरातून पाठवू देऊ नये. हळदी कुंकू लावून तिला थोडी का होईना दूध ड्रायफ्रूट्स नाहीतर चहा वगैरे काही ना काही त्या प्रसाद म्हणून त्यांना द्यावे. त्याचबरोबर गुरुवारी न चुकता देवीसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. तर तो नैवेद्य कोणता? तांदळाची खीर किंवा दूध साखर, शेवायची खीर, खडीसाखर काही ना काही असा नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे ही गुरुवारची जी सेवा आहे व देवीची मांडणी आहे अशा प्रकारे करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.